नमस्कार मित्रांनो, सेल्सग्राफर चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हॉट इज पर कॅपिटा इन्कम, एव्हरेज ॲन्युअल सॅलरी, पर कॅपिटा कॉस्ट, एक्सपेंडिचर पर कॅपिटा कॉस्ट. पर कॅपिटा म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगणार आहे. पर कॅपिटा इन्कम वेगळा आहे, पर कॅपिटा सॅलरी, पर कॅपिटा कॉस्ट, एक्सपेंडिचर पर कॅपिटा कॉस्ट हे सर्व वेगळं आहे. त्यानंतर बेनिफिट हे का केलं जातं किंवा ह्याचे कारणं काय आहेत, ह्याचा फायदा काय होतो हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि शेवटला बोनस म्हणून हाऊ मच आउटलेट इन 1,00,000 पॉप्युलेशन, जे मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलेलं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक नोट द्यायची आहे. पर कॅपिटा कॅल्क्युलेटेड बाय ॲन्युअल, मंथली आणि क्वार्टरली. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हॉट इज पर कॅपिटा इन्कम. ॲक्च्युली पर कॅपिटा म्हणजे हा लॅटिन शब्द आहे. पर कॅपिटेचा अर्थ असा होतो की पर हेड, फॉर हेड किंवा इच हेड. म्हणजेच पर कॅपिटा इन्कम जर बघायचा असेल तर पर हेड इन्कम, प्रत्येक व्यक्तीचा इन्कम असा त्याचा अर्थ होतो. आणि हा कॅल्क्युलेट केला जातो सिटी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, स्टेट वाईज किंवा कंट्री वाईज. पर कॅपिटा इन्कममध्ये कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू टोटल एरियाचा इन्कम, म्हणजे त्या एरियामध्ये जेवढा इन्कम होतो किंवा त्या पूर्ण एरियाचं पॉप्युलेशन, मग सिटी असेल, डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल किंवा कंट्री असेल, त्या पूर्ण एरियाचं जेवढं इन्कम होतोय, बिझनेसमधून म्हणा, सॅलरीड एम्प्लॉईड म्हणा किंवा फार्मिंगमधून म्हणा, विविध क्षेत्रातून जेवढा पण त्या एरियाचा इन्कम आहे, रेव्हेन्यू जेवढा त्या एरियाचा जनरेट होतो, डिवाइड बाय टोटल एरियाचं पॉप्युलेशन. म्हणजे सिम्पल आहे. थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं झालं तर समजा महाराष्ट्राचं पर कॅपिटा इन्कम काढायचं असेल तर समजा महाराष्ट्राचा इन्कम आहे 900 रुपये. मी इथे उदाहरण देत आहे. टोटल महाराष्ट्राचा रेव्हेन्यू आहे 900 रुपये आणि टोटल महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आहे 60. तर डिवाइड बाय 15 रुपये हे महाराष्ट्राचं पर कॅपिटा इन्कम आहे. पुढचा मुद्दा पाहूयात. दुसरा मुद्दा आहे एव्हरेज ॲन्युअल सॅलरी. याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट केलं जातं की किती % लोक हे फायनान्शियल किंवा सॅलरी अर्न करतात. म्हणजे पर कॅपिटा इन्कममध्ये आपण ऑल ओव्हर पॉप्युलेशन काउंट करतो. म्हणजे एखाद्या घरामध्ये न्यूबॉर्न व्यक्ती असेल किंवा 70-80 वर्षाची पण व्यक्ती असेल तर ती पर कॅपिटामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. बट ॲन्युअल सॅलरीमध्ये, एव्हरेज ॲन्युअल सॅलरीमध्ये फक्त अर्निंग पीपल्सचा डेटा घेतला जातो. याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे. एव्हरेज ॲन्युअल सॅलरी इज इक्वल टू टोटल एरियाचा इन्कम. त्या टोटल एरियाचा इन्कम सेम असणार आहे. म्हणजे महाराष्ट्राचा इन्कम 900 रुपये असणार आहे थोडक्यात मागील उदाहरणाप्रमाणे. डिवाइड बाय टोटल एरिया ॲक्टिव्ह पॉप्युलेशन. ॲक्टिव्ह पॉप्युलेशन म्हणजे जे सहभागी आहेत. म्हणजे एखाद्या घरामध्ये एक व्यक्ती अर्न करत असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये एक व्यक्ती पॉप्युलेशनमध्ये धरणार आहे. 5 जणांचं कुटुंब असेल आणि 100 रुपये अर्निंग असेल तर पर कॅपिटा इन्कममध्ये त्या फॅमिलीचा इन्कम 20 रुपये होईल. 100 डिवाइड बाय 5 व्यक्ती, पॉप्युलेशन घराचं 5 आहे म्हणून डिवाइड बाय 100 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 20 हे पर कॅपिटा इन्कम झाला. बट एव्हरेज ॲन्युअल सॅलरीमध्ये जर काउंट करायचं झालं तर त्या घराचा इन्कम जर 100 रुपये असेल आणि 2 व्यक्ती अर्न करत असतील तर तिथे फक्त 100 डिवाइड बाय 2 येणार. म्हणजे ॲन्युअल एव्हरेज सॅलरी ही 50 येणार. म्हणजे अर्न करणारे इन्कमपेक्षा पर कॅपिटा हा कमी असतो. पुढचा मुद्दा पाहूयात आपण. पुढच्या मुद्द्यामध्ये इंटरेस्टेड आहे मी. पर कॅपिटा कॉस्ट. आता पर कॅपिटा कॉस्ट म्हणजेच जसं तुम्ही पर कॅपिटा इन्कम कॅल्क्युलेट केला तसंच पर कॅपिटा कॉस्ट म्हणजे पर व्यक्तीचा एक्सपेन्स. त्याचा फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे. पर कॅपिटा कॉस्ट इज इक्वल टू त्या पूर्ण एरियाचा एक्सपेन्स डिवाइड बाय टोटल एरिया पॉप्युलेशन. म्हणजे सांगायचं झालं की एखाद्या घराचा जर इन्कम 100 रुपये आहे आणि त्या घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि त्या घराचा खर्च 70 रुपये आहे तर पर कॅपिटा कॉस्ट काढायचं झालं तर एक्सपेन्स हा 70 येणार डिवाइड बाय एरियाचं पॉप्युलेशन म्हणजे घराची लोकसंख्या 5. 70 भागिले 5 जे पण काय आन्सर येईल ते तुमचं पर कॅपिटा कॉस्ट झाला. आपण पाहिलेला आहे पहिला मुद्दा आपण पाहिलेला आहे पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा म्हणजेच पर हेड इन्कम. त्यानंतर एव्हरेज ॲन्युअल सॅलरी. त्यानंतर आता पर हेड कॉस्टिंग म्हणजे पर हेड एक्सपेन्स, म्हणजे त्या एरियाचा पर्टिक्युलर एक्सपेन्स काढू शकतो. इथे एक उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये द्यायचं आहे. जर समजा 6 लोक एक हॉटेलमध्ये जेवायला गेलेत आणि त्यांचं बिल 900 रुपये झालं आहे तर पर कॅपिटा कॉस्ट किती झाली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा आहे एक्सपेंडिचर पर कॅपिटा कॉस्ट. आता मागील मुद्द्यामध्ये आपण पाहिलं होतं
की एखाद्या अर्न करणाऱ्या फॅमिलीने किंवा अर्न करणाऱ्या व्यक्तीने जे पैसे खर्च केले असेल किंवा एक्सपेन्स केला असेल त्याला आपण पर कॅपिटा कॉस्ट म्हणतो. आणि एक्सपेंडिचर पर कॅपिटा कॉस्ट म्हणजेच गव्हर्नमेंटने डेव्हलपमेंटसाठी किंवा इतर कामासाठी जे पैसे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये खर्च केले असतील त्याला एक्सपेंडिचर पर कॉस्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर याचा फॉर्म्युला एक्सपेंडिचर कॅपिटा कॉस्ट इज इक्वल टू टोटल एरिया गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट कॉस्ट, म्हणजे सरकारने किंवा तिथल्या सरकारी प्रतिनिधींनी त्या एरियामध्ये केलेला खर्च भागिले त्या एरियाचं पॉप्युलेशन. म्हणजेच महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटने खर्च केलेत समजा 600 रुपये आणि तिथला पॉप्युलेशन आहे 60, म्हणजेच एक्सपेंडिचर पर कॅपिटल कॉस्ट येते तिथे 10, म्हणजे पर कॅपिटा इन्कम तिथे आला होता. ॲन्युअल सॅलरी होती. पर कॅपिटा कॉस्ट 70/5 म्हणजेच 14 होती. तिथेच एक्सपेंडिचर पर कॉस्ट म्हणजे गव्हर्नमेंटने केलेला खर्च त्या एरियामध्ये आहे 10 पर व्यक्ती. आशा करतो तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. आता पाहूया हे करण्यामागची कारणं काय आहेत गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपल्याला त्या एरियाचा एव्हरेज इन्कम समजतो की त्या एरियामध्ये किती लोकांचा इन्कम आहे, प्रति व्यक्ती किती आय आहे, म्हणजे इन्कम आहे प्रति व्यक्तीचा. पर्टिक्युलर झालं तर कोल्हापूरचा समजा प्रति व्यक्ती आय आपल्याला आलेली आहे 15 रुपये. दुसरा त्याचा बेनिफिट आहे की त्या एरियाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपल्याला समजतं. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियाचं आहे की महाराष्ट्राचा समजा पर कॅपिटा इन्कम 15 आहे आणि गुजरातचा समजा पर कॅपिटा इन्कम 14 आहे, तर आपल्याला समजू शकतं की मेजर एरियाचा म्हणजे त्या दोन्ही एरियामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कोणत्या प्रकारची असेल किंवा त्यांच्या एक्सपेन्सवरून पर कॅपिटा कॉस्टवरून आपल्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काढता येतं. त्या एरियाचं आपल्याला वेल्थ ऑफ पॉप्युलेशन पण पाहता येते. म्हणजेच त्या एरियातले लोक किती फायनान्शियली वेल्थी आहेत हे आपल्याला त्या ह्याच्यातून पाहायला मिळेल डेटामधून. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला एरियाचा डेव्हलपमेंट स्टेटस पण मिळेल की आपल्याला आपल्या ह्याच्यावरती की गव्हर्नमेंट आपल्यावरती किती पर कॅपिटा एक्सपेंडिचर खर्च करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्प टू मेजर इकॉनॉमिकल इंडिकेटर्स. म्हणजे इकॉनॉमिकल इंडिकेटर्स म्हणजे आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे GDP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP अशा पद्धतीने डेटा आपण इंडिकेट करू शकतो, जेणेकरून आपला एरियाचा किंवा पर्टिक्युलर कंट्रीचा किंवा पर्टिक्युलर स्टेटचा प्रोग्रेस काय आहे हे याच्यावरून समजू शकतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मला सांगायचं आहे की तुम्हाला 4ही मुद्दे समजले असतील. पर कॅपिटा इन्कम काय आहे, ॲन्युअल ॲव्हरेज सॅलरी काय आहे, पर कॅपिटा कॉस्ट काय आहे आणि एक्सपेंडिचर पर कॅपिटा कॉस्ट काय आहे. याच्यावरून आपल्या त्या पर्टिक्युलर एरियाचा GDP काउंट केला जातो. आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे FMCGमध्ये याचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याचा FMCGमध्ये उपयोग करू शकता. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. प्रथमतः एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे काही लोक आले असतील हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी की हाऊ मच आउटलेट इन 1 लाख पॉप्युलेशन. तर आपल्या FMCG इंडस्ट्रीमध्ये ज्या टॉप 10 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ITC, ब्रिटानिया, डाबर, हिंदुस्तान युनिलिव्हर, मॅरिको, रॅकेट बँकांजर अशा भरपूर कंपन्या आहेत ज्या टॉपच्या आहेत. त्यांचा एक बेसिक फंडा आहे, तो फॉर्म्युला आहे म्हणजे 250 लोकांच्या मागे एक आउटलेट. म्हणूनच आपण बाकी कंपन्या पण त्या फॉलो करतो किंवा ते एक स्टँडर्ड मेजरमेंट आपण केलेलं आहे. म्हणजेच फॉर्म्युला काय येणार, नंबर ऑफ आउटलेट इज इक्वल टू टोटल एरिया पॉप्युलेशन डिवाइड बाय 250. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियाचं पॉप्युलेशन जर 1 लाख असेल तर डिवाइड बाय 250 म्हणजे 400 आउटलेट एका 1 लाख पॉप्युलेशनमध्ये असावे लागतात. FMCGमध्ये आपण आपल्या कंपनीचा पर कॅपिटा सेल काढू शकतो. तो म्हणजे पर्टिक्युलर एरियामधील आपला टोटल सेल डिवाइड बाय त्या एरियातील पॉप्युलेशन म्हणजेच आपला कंपनीचा पर कॅपिटा सेल होय. आशा करतो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ आवडला असेल, सर्व माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.